स्थावर मिळकतीच्या खरेदी विक्रीच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा साध्या स्टॅम्प पेपरवर व्यवहार केले जातात। स्थावर मिळकतीची किंमत ही जर 100 रुपयापेक्षा जास्त असेल तर रजिस्ट्रेशन ॲक्टच्या कलम 17 प्रमाणे दुय्यम निबंधक कार्यालय येथे स्टॅम्प ड्युटी भरून दस्त रजिस्टर करावा लागतो। परंतु साध्या स्टॅम्प पेपरवर असे व्यवहार केले जातात आणि त्या आधारे जेव्हा माननीय न्यायालयामध्ये दावा दाखल केला जातो त्यावेळी त्या साध्या स्टॅम्प पेपरवरून खरेदी खत करून द्यावे अशी मागणी केली जाते। तसेच मूळ मालकाविरुद्ध कायमस्वरूपी कब्जे वहिवाटीला हरकत करू नये किंवा विक्रीला मनाई करावी असा आदेश मागणी केली जाते। याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय असून बलराम सिंग विरुद्ध केलो देवी या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने 23 सप्टेंबर 2022 रोजी महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला असून त्यामध्ये असे म्हटलेले आहे की अनरजिस्टर कागद हा फक्त सपोर्टिव्ह कागद म्हणून वापरता येईल, परंतु वादी हे इनडायरेक्ट रीतीने करारपूर्तीचा दावा करून ती मागणी म्हणजेच मनाईची मागणी करू शकत नाहीत। त्या रजिस्टर न केलेल्या करारावरून कायमस्वरूपी मनाईची मागणी किंवा करारपूर्ततेचा दावा हा कायद्याने चालू शकत नाही। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा। कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा।